ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी बातमी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधल्या युतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी आज भाजप कार्यकर्त्यांना एक कानमंत्र दिलेला आहे। शक्य तिथे महायुती करा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। मात्र आपल्या विरोधामध्ये लढणारे आपले मित्रपक्ष आहेत, हे देखील लक्षात ठेवा असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिलाय। ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते। मैत्रीपूर्ण लढत झाली तरी सत्ता महायुतीचीच झाली पाहिजे असं फडणवीसांनी म्हटलंय। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपच नंबर 1 चा पक्ष असेल असा विश्वास देखील फडणवीसांनी व्यक्त केला। मात्र फडणवीसांच्या या वक्तव्यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय। शिंदेंची शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही तर तिसऱ्याला फायदा होईल असं वक्तव्य केसरकरांनी केलं आहे। जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला महायुती करायची आहे। जिथे शक्य नाही तिथे आपण करू शकणार नाही। पण एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे की एखाद्या ठिकाणी आपली महायुती जरी झाली नाही तरी आपल्या समोर लढणारे पक्ष आपले मित्र पक्ष आहेत, ते आपले शत्रू नाही आहेत। या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्या संस्थेमध्ये जो कोणी सत्तेवर येईल तो महायुतीचाच असला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू। आणि अर्थातच या सगळ्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा तुमच्यामुळे, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या मेहनतीनं भाजपच नंबर 1 चा पक्ष असेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। शेवटी असं आहे की आम्हाला सगळे अर्ज भरून ठेवायलाच लागतील। युतीची जरी बोलणी चालू होती तरी अजून ही बोलणी योग्य त्या दिशेने चालू नाहीत की अजून ती प्रत्यक्ष सुरू झालेली नाही। त्याच्यामुळे सर्वच्या सर्व उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेले आहेत आणि युती नाही झाली तर मैत्रीपूर्ण लढत आम्ही करू। युतीची तयारी सुरुवातीपासून दाखवलेली होती आणि ती युती व्हावी अशीच आमची इच्छा होती। परंतु जर भाजपकडून तसा प्रस्ताव आला नाही किंवा आमचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला नाही तर मग आमचा सुद्धा नाईलाज असतो आणि त्याच्यामुळे याचा फायदा तिसऱ्यांना होणार नाही। याच्यासाठी आम्ही निश्चितपणे काळजी घेऊ आणि आम्ही ताकदीने निवडणुका लढू आणि त्या जिंकू। सन्मानाने युती झाली तर ठीक आहे, नाहीतर आम्ही स्वबळावरती निवडणुका लढवण्यासाठी तयार आहोत असं पाणीपुरवठा मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। आता सुद्धा आम्ही त्यांना सांगितले की ते सन्मानाने महायुती होत असेल तर आमची कुठेच आडकाठी नाही, पण सन्मानाने होत नसेल तर आमची जेवढी ताकद आहे त्या ताकदीच्या भरोशावर आम्ही लढायला तयार आहोत। आणि मला तरी असं वाटतं की जिथे सन्मान आहे तिथे प्रत्येक गोष्टीला मान्यता द्यायची असते आणि जिथे सन्मान नाही, शिवसेना ही जन्माला आल्यापासूनच कधी निवडणुका लढण्याकरता आली नाही, ती समाजसेवेकरता जन्माला आली। 80% समाजसेवा आणि 20% राजकारण। एकीकडे महायुतीमधले ज्येष्ठ नेते हे शेवटच्या क्षणापर्यंत